नमस्कार. स्ट्रेट टॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच मी जावेद तांबोळी. खरं तर तुम्ही म्हणत असाल की मी बऱ्याच वेळाने व्हिडिओ बनवतोय, खूप विलंब लावतोय व्हिडिओ बनवायला. मात्र शिक्षक भरती संदर्भात आपल्या सर्वांनाच अपडेट माहिती असते. वेगवेगळे टेलिग्राम चॅनल आहेत, त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जी काही माहिती आहे ती मिळत असते. मात्र मी जोपर्यंत सोर्सकडून माहिती घेत नाही, प्रत्यक्ष जिल्हा परिषदेतून असेल, आयुक्तांकडून असेल, शिक्षण अधिकारी यांच्याकडून असेल, जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत नाही. त्यामुळं मी 2 दिवस जिल्हा परिषदमध्ये जात होतो. त्या ठिकाणी सीओची कधी भेट होत नव्हती, कधी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट होत नव्हती. मात्र मी काल शिक्षणाधिकारी आणि सीओ या दोघांचीही भेट घेतलेली आहे. सीओ अतिशय गडबडीत होते, त्यांची एक महत्त्वाची मीटिंग होती. त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे व्हीसी सुद्धा होती, त्यामुळे ते प्रत्यक्ष जास्त बोलू शकले नाहीत यावर. शिक्षण अधिकारी यांच्यासोबत मी या एकूणच शिक्षक भरती संदर्भात मी बोललेलो आहे. हीच माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जाहिरातीची प्रतीक्षा सर्व अभियोग्यताधारक जे आहेत ते घेत आहेत. काही अभियोग्यताधारक जे आहेत ते त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी सुद्धा केलेली नाही, कारण त्यांनी TET पास नसताना सुद्धा परीक्षा दिल्या होत्या. काही वेळेला DED BED एज्युकेशन नसतानाही अभियोग्यता परीक्षा त्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे ते ऑटोमॅटिक त्या भरतीच्या प्रक्रियेतून बाहेर गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेला मी शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बोललो की आंतरजिल्हा बदलीचा नेमका काय स्टेटस आहे, तर त्यावेळेला त्यांनी सांगितले की आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं अपडेट आतापर्यंत आंतरजिल्हा बदलीचं आमच्यापर्यंत आलेलं नाही. कारण आंतरजिल्हा बदलीसाठी ज्या ज्या शिक्षकांनी अर्ज केलेला आहे ऑनलाईन, त्या अर्जांचा पूर्ण ॲटो जनरेट त्या बदल्या होणार आहेत. ऑनलाईन ऑटो जनरेट त्या बदल्या होणार आहेत. त्यामुळं अद्यापपर्यंत शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत ते अजून याद्या आलेल्या नाहीत. त्या याद्या पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीनं सीओंच्याकडे येतील आणि सीओ त्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत यादी जी आहे ती देतील. मुळात नेमकं शिक्षण अधिकारी आंतरजिल्हा बदली आणि एकूणच शिक्षक भरती या संदर्भात काय म्हणाले आपण पाहूयात. तत्पूर्वी तो व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1455 इतक्या रिक्त जागा आहेत आणि यापैकी आता काही आंतरजिल्हा बदलीमुळे काही फरक पडतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच पद्धतीने 70% पदं भरली जाणार आहेत. त्यामुळं कोणत्या विषयाला किती जागा असतील, कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते सविस्तर आंतरजिल्हा बदली झाल्यानंतरच तो आकडा समजेल. साधारणतः 4-5 दिवसामध्ये जर ही प्रोसेस पूर्ण झाली तर त्यानंतर प्रत्यक्षात किती आंतरजिल्हा बदली होऊन आलेले आहेत शिक्षक कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातली आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही शिक्षणाधिकारी नेमकं काय म्हणतात तो पहा. काय सांगा, काय आंतरजिल्हा बदलीचा काय जिल्ह्यातला स्टेटस आहे सध्या आंतरजिल्हा बदलीचा जो काही स्टेटस म्हणाल तर आंतरजिल्हा बदलीचं सगळं कामकाज ऑनलाईन चालतं. ऑनलाईन पोर्टलवर ज्या शिक्षकांना बदली हवी होती किंवा ज्यांना बदलीनं जाऊ इच्छुक आहेत अशा शिक्षकांची माहिती भरण्यासाठीचे ऑर्डर आम्हाला दिल्या होत्या. त्यासाठी पोर्टल ओपन केलं होतं. पोर्टलवर शिक्षकांनी भरलेली माहिती बरोबर आहे का, उदाहरणार्थ त्यांनी जे काही क्लेम केलेले असतात, संवर्ग 1चा क्लेम केलेला असतो किंवा संवर्ग 2चा क्लेम केलेला असतो किंवा सर्वसाधारणचा क्लेम केलेला असतो. संवर्ग 1मध्ये जे शिक्षक आजारी आहेत किंवा काही विशेष बाबी आहेत, जसं कॅन्सरग्रस्त आहेत, हृदयाचा विकार आहे, विधवा आहे, कुमारिका आहेत किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी आहेत अशा, किंवा विधवा आहेत, अर्धसैनिक स्वातंत्र्य सैनिक जवानांच्या पत्नी, असे खूप सारे त्यांचे क्लेम आहेत संवर्ग 1मध्ये. मग त्यांनी जे क्लेम केलेले असतात ते क्लेम आम्ही तपासून बघितले, म्हणजे त्यांचे सगळे डॉक्युमेंट आम्ही फिजिकली मागवले, व्हेरीफाय केले. पात्र असतील तर त्यांना आम्ही पात्र केलं. संवर्ग 2मध्ये पती पत्नी एकत्रीकरणचा क्लेम आहे. पती पत्नी एकत्रीकरणमध्ये पण ते त्यांनी दिलेलं आहे की कुठले कुठले कागदपत्र ग्राह्य धरायचे. म्हणजे समजा इथे पत्नी कार्यरत असेल, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पती कार्यरत असेल तर पती कार्यरत असल्याचे डॉक्युमेंट वगैरे हे सगळे डॉक्युमेंट बघितले. तेही जर पात्र असतील तर आम्ही त्यांना पात्र केलेलं आहे. आणि जनरल सगळ्यांसाठीच्या सूचना असतात आंतरजिल्हा बदलीसाठी की ज्याला
संवर्ग 1 आणि 2 साठी त्याला 3 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजेत आणि सर्वसाधारणसाठी त्याला 5 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजेत, तेही आम्ही तपासून बघितलं. त्याची विभागीय चौकशी सुरू नसलेली पाहिजे, तेही आम्ही तपासून बघितलं. तो कर्मचारी हा आपला परमनंट कर्मचारी असला पाहिजे, तेही आम्ही तपासून बघितलं. त्याचप्रमाणे कुठलीही फौजदारी स्वरूपाची कार्यवाही त्याच्या विरोधात सुरू नसलेली पाहिजे. तर या सगळ्या बाबी आम्ही तपासून बघून त्याप्रमाणे सगळे अपडेट आम्ही पोर्टलवर केलेले आहेत. आता हे अपडेट केल्यानंतर आत्ताच्या ज्या आम्हाला लेटेस्ट सूचना आहेत त्या अशा आहेत की हे सगळे अपडेट आम्ही केल्यानंतर ॲटो जनरेट होणार आहेत त्या बदल्या. मग ॲटो जनरेटप्रमाणे ज्या शिक्षकांच्या बदल्या होतील त्या शिक्षकांच्या याद्या त्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला अवेलेबल होणार आहेत. त्या यादी आम्हाला अवेलेबल झाली, समजा कोल्हापूर जिल्ह्यामधून इतर जिल्ह्यांमध्ये बदलून जाणाऱ्या शिक्षकांची यादी पण आम्हाला मिळेल किंवा इतर जिल्ह्यामधून आमच्या जिल्ह्यामध्ये जे बदलून येणार आहेत त्यांची यादी पण आम्हाला मिळेल. तर त्याप्रमाणे जे इतर जिल्ह्यामध्ये बदलून जाणार आहेत त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही आमच्याकडून सुरू होईल आणि इतर येथील त्यांना आम्ही जॉईन करून घेऊ. पण सद्यस्थितीमध्ये अशी यादी अजून अद्यापपर्यंत अपडेटेड किंवा जनरेटेड यादी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा UO प्रायमरी यांच्या लॉगिनला उपलब्ध झालेली नाही, पण ती उपलब्ध लवकरच होईल अशा सूचना मात्र आम्हाला दिलेल्या आहेत. तर पाहिलं तुम्ही शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी आंतरजिल्हा बदली संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आंतरजिल्हा बदली पूर्ण झाल्याबरोबर प्रत्यक्ष जे 1455 रिक्त जागा आहे त्या 1455 रिक्त जागांमध्ये काय फरक पडेल, त्यानंतर कास्टवाईज काय फरक पडेल. दुसरा एक मुद्दा यामध्ये महत्त्वाचा मला सांगायचा आहे की जवळजवळ ज्या शिक्षकांना पदोन्नती मिळालेली होती आणि पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांना पदावनत करण्यात यावं अशा पद्धतीचा एक GR आलेला होता. कारण त्यांना पदावनत करावे यासाठी, कारण ते TET पात्र त्या ठिकाणी नाही आहेत आणि विषयानुसार म्हणजे BSc BEdच्या जागांवर ज्यांना पदोन्नती दिलेली आहे त्यांना पदावनत करण्यासंदर्भात सुद्धा काही GR आल्याचं समजते आणि ती सुद्धा प्रक्रिया शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं सुद्धा शिक्षण अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं एकूणच या संपूर्ण प्रोसेसला साधारण अजून एक 8 दिवस जातील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष जाहिराती ज्या आहेत त्या येतील. कारण आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू आहे. आंतरजिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुळात बदली होऊन या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात किती शिक्षक जातात, जाणाऱ्यांची संख्या किती आहे, येणाऱ्यांची संख्या किती आहे, या सगळ्या संख्यांचा परिणाम जे काही रोस्टर आहे त्याच्यावर होणार आहे. त्यामुळे जर समजा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त बदल्याहून जर शिक्षक गेले असतील तर जागा रिक्त जागा त्यामध्ये ॲड होणं गरजेचं आहे. पदोन्नती आणि पदावनत हा जो मुद्दा आहे तो ती प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळं त्याचाही जागेचा परिणाम जो आहे तो एकूणच या रिक्त जागांवर होणार आहे. त्यामुळं प्रत्यक्ष आंतरजिल्हा बदली पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं जो रिक्त जागांचा आकडा आहे तो समोर येणार आहे. 1455 झाले तर 70% हिशोबाने जर आपण बघितलं तर साधारण 1000च्या आसपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला रिक्त जागा पाहायला मिळतील आणि त्यानुसार मग कास्टनुसार OBCला किती असतील, ओपनला किती असतील, EWSला किती असतील, त्यानंतर मग इकडं NT असेल, SC असेल, या कशा असतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यासाठी आता ही आंतरजिल्हा बदली आणि जी काही प्रोसेस सुरू आहे ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. नंतर लवकरच मी पुन्हा या संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे. तत्पूर्वी संतोष पाटील CEO जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे, त्यांच्याशी सुद्धा मी बोललो. असं समजलं होतं की ते पुण्याला शिक्षण आयुक्त यांच्यासोबत बैठकीला गेलेत, मात्र ते शिक्षण आयुक्तच्या बैठकीला परवाच्या गेलेले नव्हते. ते साधारण जे आता JN.1 कोविडचं सुरू आहे त्या बैठकीला ते गेलेले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की अजून तशा आंतरजिल्हा बदली संदर्भात ऑनलाईन सुरू आहे, त्यामुळे आमच्यापर्यंत काय अशा याद्या वगैरे काय आलेल्या नाही आहेत आणि त्या आल्यानंतर आम्ही ती कारवाई सुरू करू असल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं या पुढचा अपडेट मी तुम्हाला लवकरच देईन. तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असल्यास शेअर करा. धन्यवाद.